व्हॉट? अनन्या तुमच्या घरात किचन मध्ये झोपते? तो काय करणार, तिच्यासाठी सेपरेट बेडरूम नाहीये ना. हाड. त्या मुलीला का स्वतःचे एवढे हाल करून घेण्याची हौस आहे मला काही कळतच नाही. मलाही खूप वाईट वाटतं. मी पुढाकार घेऊन अथर्व आणि अनन्याचं लग्न लावून दिलं खरं, पण आता मला अनन्याचे हाल असे पाहवत नाहीयेत. अक्षरशः खरं सांगते. प्रेमाचं भूत चढले ना डोक्यावर, म्हणून या असल्या ऍडजस्टमेंट्स करते ती. हो, पण त्या दोघांना प्रेम व्यक्त करायलाही कुठे जागा आहे त्या घरात. प्रेम नाही, रुसवे फुगवे नाही, सगळं आपलं सार्वजनिक. दोघं एकमेकांशी बोलले तरी आजूबाजूला ऐकायला 4 जण असतात. रिडिक्युलस. तुम्हाला माहितीये, अथर्वची नोकरी गेल्याची बातमी कळल्यापासून अनन्या त्याच्यावर खूप रागावलीये, पण तेही व्यक्त करता येत नाहीये तिला, कारण घरात तेवढी स्पेसच नाहीये. जॉईंट फॅमिली, यु नो. घरात कितीही रूम्स असल्या ना तरी अगदी चाळीत राहिल्याचाच फील येत असतो. तुमची अनन्या घराबाहेर कॉमन टॉयलेट्स मध्ये जात नाही तेवढंच, बाकी घरातली अवस्था साधारण तशीच आहे. काय माहिती या घरात तिला कशी आणि कधी प्रायव्हसी मिळेल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कॉंग्रॅच्युलेशन. थैंक यू. निकिता, हाँ सर. ही फाईल वेंडरकडे दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही? मी अथर्व कर्णिक. मी आजच जॉईन झालो. मी देशपांडे, HR मध्ये. या, तुम्हाला तुमचा डेस्क दाखवतो. या शुअर. या मिस्टर कर्णिक, हे तुमचं डेस्क. तुमचं आधीच्या कंपनीतलं आणि इथलं प्रोफाईल सेमच आहे, सो तुम्हाला भरपूर एक्सपिरियन्स आहे. तो वेगळं काही सांगायची गरज नाहीये. या फाईल्स, एवढं काम पेंडिंग आहे. ओके, मी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आठवड्याभरात होऊन जाईल. आठवड्याभरात नाही, अहो हे आजचं काम आहे आणि ते तुम्हाला आजच पूर्ण करायचंय. हो, आज हे एवढं? अहो लॅपटॉप कॉम्प्युटर म्हटल्यावर होतं सगळं साहेब, होईल पटपट. हो ते बरोबर आहे, पण आज हे सगळं कंप्लीट करणं कठीण आहे. हे बघा, सरांच्या तशा ऑर्डर्स आहेत. तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड त्या ड्रॉवर मध्ये आहे, सो तुम्ही बसा आणि काम सुरू करा. आलोच मी. वेलकम टू विक्रांत वर्ल्ड अथर्व. इधर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. अगं खरं तर यांनी औषध लावलंय माझ्या पायाला. अहो काकू, त्या औषधापेक्षा हे तेलच जास्त चांगलंय. तुम्ही बघाच, आता मी लावून देते ना, 2 तासात तुम्हाला फरक जाणवेल. वहिनी, ही तेल नाही लावते बरं का, ही ना गुळ लावते, गुळ. तर उघड उघड मस्का मारते ती. आणलंच कुठून हे तेल? माझी आजी हे तेल लावायची, सो तेव्हापासून हे आमच्याकडे असतच. बरं काकू, तुम्ही रोज दूध हळद घेताय ना? नाही, घेत जा.
कारण काय आहे, हळद पोटात गेलेली केव्हाही चांगली. आणि अशा दुखण्यांसाठी ना हळद एकदम बेस्ट असते. तुम्हाला सांगू काकू, आम्ही असे लहान असताना पडलो किंवा आम्हाला काही लागलं वगैरे ना, की आमच्या आजीने आम्हाला एक गोळी करून द्यायची, गुळ हळद. आम्ही लगेच बरे व्हायचो. आणखी काय काय असतं तुझ्या आजीच्या बटव्यात? याच सगळ्या घरगुती गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातल्या. हो ना, खरं तर त्याच चांगल्या असतात. एक्झॅक्टली काकू. उगाच त्या मेडिकल मधल्या औषधांवर पैसे खर्च करायचे, पैसे वाया जातात सगळे. अगदी बरोबर. सूज कमी आहे आता पण. वाटतंय ना बरं? अगं बास बास, बरं वाटतंय. आता ही पूर्ण तेलाची बाटली संपवणार आहे का? पूर्वा, आता हे तेल नाही का वेळा जाते? पण ओव्हरऑल आईंचं हिच्याशी फार पटतं नाही. मी म्हणून तर तिला अजूनही होप्स आहेत. पूर्वा, असं नको बोलूस ग. बिचारी. बिचारी? अगं ही बिचारी वगैरे काय नाही हा. आणि हे बघ, तू दादूशी अबोला वगैरे प्लीज काही धरू नको, सोडून टाक. तू कॉल कर त्याला. त्याचा काही भरोसा नाहीये, कारण की जरा तो फोन दे. आणि काकू, आमच्याकडे ना असं बाहेरून लोणी आणणं, तूप आणणं बिलकुल चालत नाही. शेवटी घरचं ते घरचंच ना. मग म्हैस आणून ठेव ना स्वतःच्या दारात. घरचंच मिळेल ना रोज दूध. हे बघ, असा करतो तुझा दादा. मी फोन केला तर फोनच उचलत नाही. बहिणी, अगं आज पहिला दिवस आहे की नाही त्याच्या जॉबचा, मग बिझी असेल. परत फोन ट्राय कर थोड्या वेळाने. झालं. आता बघा, 2 दिवसात तुम्ही चालायला लागाल. चला कर्णिक, जेवायला जाऊया. नाही नको, तुम्ही व्हा पुढे. खूप काम आहे, मी नंतर जेव. अहो चला हो, त्या निमित्ताने बाकीच्या स्टाफची ओळख होईल. काय? हो, पण नाही, खरंच तुम्ही जा पुढे, मी नंतर जेव. बर, येतो. विक्रांत, तू काय करतोयस इकडे? कमाल अथर्व, नेहमी इतका तापलेला काय असतोस रे? भूक लागली असेल ना? ते खाल्लं नाहीस का? घे खा. विक्रांत, तू आत्ताच्या आत्ता निघा इकडून. मी कामात आहे, माझं डोकं फिरवू नकोस. रिलॅक्स यार, चिल. लंच ब्रेक आहे. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलो आणि तू चिडतोयस माझ्यावरती. नॉट फेअर यार. घे खा, घे रे. हो, विसरलो रे मी. आईने बाळाला डबा दिला असेल नाही का? इट्स ओके, नको खाऊ, मी खातो. टेस्टी. विक्रांत, हे बघ, ही माझी कामाची जागा. मला इकडे तमाशे नकोय. तू चुपचाप इकडून निघून ये. तुला तुला सोडलं कसं त्यांनी आतमध्ये? हा, आउटसाइडर्स अलाउड नाहीये तिकडे. मी सिक्युरिटीला बोलवतो. अथर्व, तू लहानपणी चोर पोलीस खूप खेळायचंस का? नेहमीच सिक्युरिटीला बोलवा, पोलिसांना बोलवा. एक काम कर, चल, आज तुझी इच्छा पूर्ण करूया आपण. बोलव, सिक्युरिटीला बोलव. एक काम कर ना, पोलिसांनाच बोलव. येऊ देत पोलिसांनी. मी पण बघतो की कंपनीच्या मालकाला पोलीस त्याच्या कंपनीतून बाहेर कसं काढते. फोन लाव, फोन लाव, लाव.
मालक. एक्झॅक्टली. आय एम द बॉस. ही कंपनी मी आणि माझा मित्र पार्टनरशिप मध्ये चालवतो. काय झालं? काय करशील आता? त्या दिवशी त्या वडापाववाल्याकडे मोठ्या तोऱ्यात माझ्या हातात 10 रुपयाची नोट टेकवली होतीस आणि महाबळेश्वरच्या रिसॉर्ट मधून मला हकलून काढलं होतंस. मग आज मी दिलेली ही नोकरी माझ्या तोंडावर फेकून जाशील तू? सोडून जाशील? सोड ना. सोड सोड. मी पण बघतो. सोड. मला काहीच फरक पडणार नाही. तुझ्यासारखे 1000 एम्प्लॉई अपॉइंट करेन मी. पण काय ना अथर्व, तुला दुसऱ्या नोकरीसाठी वणवण करावी लागेल. मला माहिती आहे अथर्व, तू ही नोकरी नाही सोडणारस. तुला कामाची गरज आहे हे माहिती आहे मला. मग आता काय करायचं बरं? तू मला हकललं होतंस, त्याच प्रकारे मी तुला हकलू का इथून? डायरेक्ट बाहेर. रिलॅक्स रिलॅक्स. खूप दयाळू आहे रे मी. खरं असं नाही करणार. तू काम कर काम कर काम कर. आणि हे उरलेले फ्राईज आणि थोडस बर्गर आहे ते खाऊन टाक. काहीतरी पोटात जाईल. आणि आईला सांगू नकोस बाबू. काय ना कधी कधी चीटिंग चालतं. चीट डे समजाच. काम करा. आणखीन एक गोष्ट. आय वॉन्ट दिस वर्क टू बी फिनिश्ड टुडे इटसेल्फ. त्याआधी घरी जायचं नाही. Got it? अहो आई, तुम्ही हे काय करताय? ते राहू द्या, तुम्ही नका करू. तुम्ही बसा ना. अगं ती सुगंधा देविकाने आणलेलं पात्र माहितीये ना कसं उठवळासारखं काम करते ती. इकडचा कचरा तिकडे, तिकडचा कचरा इकडे. अहो आई, मी करत जाईन ना हे. तुम्ही बसा ना. या तुम्ही बसा. हळू सावकाश बसा. तिने नीट नाही केलं तर तुम्ही मला सांगत जा, मी करत जाईन हे. मला काम दिसलं की मी करून टाकते. ह्याला सांग त्याला सांग करणं नाही जमत ना. अनन्या थोड़ा बाजू में जरा. अनन्या, मम्मा, तू कशी काय आलीस अचानक? तुझं लग्न झाल्यापासून सगळं अचानकच होतंय. अरे हिरावती, या या ना. अनन्या त्यांना दारातच का उभं केलंयस? घरात जागा नाहीये ना म्हणून. हे बघा अनन्याची आई, तुम्हाला जर असं सगळं बोलायचं असेल ना तर मला कुठे काय आणि किती बोलायचं ते कळतं मिसेस कर्णी. जिथे बोलणं म्हणजे फक्त तोंडाची वाफ दवडणं असतं तिथे बोलून मी माझी एनर्जी वाया घालवत नाही. अनन्या हे पेपर्स घे. कसले पेपर्स? आपल्या पेडर रोडच्या फ्लॅटचे. तू आणि अथर्व तिथे जाऊन राहा. तुम्हाला प्रायव्हसी मिळेल आणि जरा बऱ्या आणि मोठ्या घरात राहाल. मला हे घर पुरतंय मम्मा.
हे फक्त पुरतंय अनन्या, ते कम्फर्टेबल असेल. मला कुठलाच डिस्कम्फर्ट नाहीये इथे. या घरात बाकीची सगळी माणसं बसून असतात आणि तू नवी नवरी हातात झाडू घेऊन घर झाडतेस, याला कम्फर्ट म्हणतेस तू? साधी झोपायला एक सेपरेट बेडरूम नाहीये तुझ्यासाठी, किचन मध्ये झोपतेस तू. मम्मा, तुला जी काही इन्फॉर्मेशन मिळाली ना ती अगदीच चुकीची आहे. काल मी आणि अथर्व आईबाबांच्या खोलीत झोपलो होतो. दॅट इज इवन वर्स. अगं, घरामध्ये प्रत्येक कपलसाठी एक स्वतंत्र बेडरूम तरी नको का? आणि मला तू एक सांग, तू ज्यांच्यासाठी एवढं रक्त आटवतेस, ज्यांच्यासाठी माझ्याशी आर्ग्युमेंट करतेस, ती माणसं तुझा किती विचार करतायत तूच बघ. जाऊ दे, फार बोलायचं नाही असं मी ठरवून आली. ती फाईल घे, त्या किल्ल्या घे. मी तिथल्या केअरटेकरला सांगितलंय तो फ्लॅट स्वच्छ करून ठेवायला. घे हे. वाव, पेडर रोडला फ्लॅट. हे बघ अनन्या, तुम्ही खरंच जा तिकडे राहायला. मी नाही काही बोलणार. ठीक आहे आई, तुम्ही म्हणताय तसं करू. आम्ही जातो तिथे राहायला. मी बोलते अथर्वशी. नाही नाही, अथर्वशी बोलशील तर तो कधीच तयार होणार नाही. ठीक आहे, मग मी सांगते त्याला. ओह माय माय, मम्मीजी, अनन्याला काय झालं? चक्क जाते असं म्हणाली ती. अगं, आज नाही तर उद्या हे होणारच होतं सिमरन. अनन्या धर्माधिकारी या घरात राहणं शक्य आहे का? मग श्रीमंता घरची मुलगी श्रीमंता घरात गेली, असंच असतं. यारू, मग काय केलंस तू? अगं, जरा तिच्याशी बरं वागली असतीस तर आता तुझी सून तुझ्या घरात राहिली असती. बघ, चालली आहे ती. आताच लग्न झालंय ना, थोडे दिवस पण टिकली नाही ती तुझ्या घरात. अनन्या, माझी बॅग घेऊन कुठे चाललीस? पेडर रोडच्या घरी. म्हणजे? अहो, तुम्हीच म्हणालात ना तिथे शिफ्ट व्हायचंय. मग जातो ना, पण आम्ही तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाणार. वाव, म्हणजे आपण सगळे? नाही नाही, तुम्हाला नाही, आम्ही 4 जाणार आहोत. म्हणजे आई, बाबा, अथर्व आणि मी. आणि अथर्व आला की त्याला सांगते मी बॅग पॅक करायला. आणि बाबा आले की त्यांनाही कळवते. वहिनी, कुठे चालली आहेस? आम्ही आमच्या पेडर रोडच्या घरी शिफ्ट होतोय पूर्वी. काय? एक मिनिट, चेष्टाबाज झाली. मी माझं घर सोडून कुठेही येणार नाही. ठीक आहे, मग नको जाऊया, इथेच थांबूया. पण जिथे राहायचं तिथे 4घांनी एकत्र राहायचं.